पावसाळा आला की पालेभाज्या अजिबात खायच्या नाहीत. लहान मुलांना अगदी मनाला आवडणारा हा विषय. पण मुळात या पालेभाज्या खरंच खाव्यात की नाही खाव्यात यावर तज्ञ काय म्हणतात, ह्याच्याच काही 10 भयंकर अशा गोष्टी मी आज रिव्हील करते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आयुर्वेदानुसार ना पावसाळ्यामध्ये हवेमध्ये दमटपणा असतो आणि आपल्या शरीरामधली जी काही पचनशक्ती आहे ना ती सुद्धा त्यामुळे मंदावते. पालेभाज्यांमध्ये फायबर प्रमाण जे आहे ते खूप जास्त असतं, त्यामुळे त्या पचायला जड असतात आणि आपली पचनक्रिया मंद झाल्यामुळे आपल्याला गॅसेस होणं, ब्लोटिंग होणं किंवा अपचनाचा त्रास जास्त होतो. आणि म्हणूनच काही तज्ञ सांगतात की या काळामध्ये पालेभाज्या, विशेषतः हिरव्या पालेभाज्या या तुम्ही थोड्या दमानच खाल्ल्या पाहिजे. दुसरं म्हणजे बॅक्टेरिया आणि पॅरासाइटचा प्रादुर्भाव. पावसाळ्यामध्ये ना जमिनीलगत प्रचंड दमटपणा असतो आणि पाणी साचल्यामुळे मातीमध्ये जंतू, कीटक, जीवाणू हे वेगानं वाढत असतात. पालेभाज्या या जमिनीच्या अगदी जवळ किंवा जमिनीवरच वाढतात, त्यामुळे काय होतं, त्यांच्या पानांवर हे जंतू, वाळ्या, त्यांची अंडी ही चिकटलेली असतात. शक्यतो या ऋतूमध्ये 90% पेक्षा जास्त अशा प्रकारे त्यांचा प्रादुर्भाव होतो आणि हे खाल्ल्यामुळे आणि हे व्यवस्थित न धुतल्यामुळे आपल्या पोटाला इन्फेक्शन होऊन आपण आजारी पडू शकतो. त्यामुळे तज्ञ ते खाऊ नका असा सल्ला देतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, श्रावण भाद्रपद मध्ये तुम्ही वेलीच्या भाज्यांचा पर्याय घेऊ शकता. म्हणजे तज्ञ असं म्हणतात की पावसाळ्यामध्ये ना ऐन म्हणजे ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या महिन्यामध्ये पालेभाज्या उत्तम पर्याय जर तुम्हाला हवा असेल तर वेलीवरती उगवणाऱ्या फळभाज्या जसं दुधी भोपळा, कारली, पळवळ, तोंडली, दोडका, भेंडी या भाज्या जमिनीपासून वर वेलीवर आणि झाडावर वाढतात. त्यामुळे त्यांना थेट मातीतून जंतू संसर्ग होत नाही, दूषित पाण्याचा काही धोका नसतो आणि त्या पचायला सुद्धा हलक्या आणि थंड असतात. त्यामुळे त्या तुम्ही भरपूर खाऊ शकतात असं तज्ञ म्हणतात. चौथा पॉइंट, कोमट पाणी, मीठ आणि विनेगरचं डीप क्लिनिंग. आता शक्यतो आपण पावसाळ्यामध्ये कोणत्याही भाज्या घेऊन आलो तर त्या नुसत्या नळाखाली धुणं पुरेसं नसतं. तज्ञ सांगतात की जर तुम्ही पालेभाज्या आणल्यास किंवा त्या साधर्म्य साधणाऱ्या काही भाज्या तर त्या एका टोपामध्ये पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये खडे मीठ असेल किंवा थोडेसे 2 चमचे पांढरं विनेगर असेल ते टाका, भाज्या 15 मिनिटं भिजवत ठेवा. मीठ आणि विनेगरमुळे काय होतं की पानांवर लपलेले सगळे जंतू असतात, अळ्यांची अंडी असतात, जी काही रासायनिक पेस्टिसाइड्स उडवलेले असतात ना ते सुद्धा पाण्यामध्ये विरघळून जातात. डीप क्लिन्झिंग जे आहे ते तुमच्या त्या भाज्यांचं होत असतं, त्यामुळे ते तुम्ही करू शकता. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, वाहत्या पाण्याखाली एक फायनल क्लिनिंग तुम्हाला करायची आहे. ती म्हणजे आता मीठ आणि विनेगरच्या पाण्यातून तुम्ही भाज्या काढल्या की प्रत्येक पान स्वच्छ वाहत्या पाण्यात, नळाचं जे पाणी असतं आपलं त्यानं चोळून घ्यायचंय. त्यामुळे ना पानांच्या शिरांमध्ये किंवा कोपऱ्यामध्ये अडकलेली माती किंवा असे छोटे कृमी असतात जे मृत अवस्थेत असतात, जंतू ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा वाहून जातात. 6वा मुद्दा, 100% मॉइश्चर फ्री स्टोरेज त्याचं करणं. म्हणजे काय तर भाज्या धुवून झाल्या ना की त्या लगेच तशाच्या तशा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू नका किंवा टोपलीमध्ये ठेवू नका, कारण तसं झालं तर दमट हवेमुळे काही तासामध्ये बुरशी येऊ शकते. एकतर त्या आणल्या लगेच बनवा, नाहीतर भाज्या एका सुती कपड्यामध्ये खाली पंख्याच्या खाली पसरून तुम्ही ठेवा, कोरड्या करा आणि नंतर एअरटाईट डबा किंवा अगदी झिपलॉकच्या काही अशा पिशव्या असतात, त्या पिशव्यांमध्ये ज्या फ्रीजसाठी बनलेल्या असतात त्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता, जेणेकरून त्याला बुरशी लागणार नाही आणि तुम्ही 2 दिवसासाठी सुद्धा त्या साठवू शकता. पण जर तुम्ही मला विचाराल तर शक्यतो पालेभाज्या आणल्या आज किंवा फार तर उद्या त्या तुम्ही संपून टाका, म्हणजे त्याचा कुठलाही प्रकारचा चुकीचा जो काही प्रादुर्भाव आहे तो आपल्या शरीरावर होणार नाही. कारण नाही म्हटलं तरी सुद्धा त्याच्यावरती बऱ्याच प्रकारची जशी अळ्यांसाठी आणि इतर सगळ्या छोट्या छोट्या जंतूंसाठी ना खूप मुबलक अशी जागा असते. सो ते जंतू प्रादुर्भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात होत असतो, त्यामुळे पालेभाज्या खाताना ना ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे. पुढचा मुद्दा, कच्च्या भाज्या किंवा सॅलड पूर्णपणे बंद करा. आता अनेकदा आपण फिटनेससाठी ना, सगळ्या महिलाच असं नाही इतरही कच्च्या पालेभाज्यांचं सॅलेड, ग्रीन स्मूदी वगैरे पिण्याचा ट्रेंड असतो. पण पालेभाज्या खाणं म्हणजे थेट आता जंतूंना आमंत्रण देण्यासारखे असं तज्ञ म्हणतात. पावसाळ्यामध्ये पालेभाज्या खायच्याच असतील ना तर नेहमी त्या उकळून, शिजवून, वाफवून अशा प्रकारे खा, जेणेकरून उष्णतेमुळे त्यातले जे काही उरलेले जंतू आहेत ते नष्ट होतील. पण जर तुम्ही अगदी सॅलड खात असाल ज्याच्यामध्ये अगदी आपल्या पारंपरिक मेथीचे पानं असतात किंवा कधी कधी आपण त्यामध्ये लेटिव्स टाकतो किंवा इतरही म्हणजे माठाची पानं सुद्धा खातात, अगदी ते शरीरासाठी कितीही चांगलं असलं तरी पावसाळ्यामध्ये ही शक्यतो रिस्क घेऊ नका. कारण हे जे सगळं वातावरण आहे त्यामुळे जंतू आणि जीवजंतू जे आहेत ना ते मोठ्या प्रमाणात त्यामध्ये वाढत असतात आणि त्यांच्यासाठी खूप फेवरेबल ते वातावरण असतं, त्याच्यामुळे शक्यतो रिस्क
चेंजेस घेऊ नका. अगदीच तुम्हाला वाटलं तर अळूची वगैरे पानं मस्त तुम्ही अळूचं फतफदं करू शकतात किंवा ती पानं उकळून किंवा त्याची वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आजकाल आपण टीव्हीवर बघतो बेसन वगैरे टाकून, अशा प्रकारे तुम्ही खा जेणेकरून त्याचा थेट तुमच्या शरीरावरती चुकीचा परिणाम होणार नाही. आठवा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे, मोड आलेली कडधान्य ही उकळूनच खाल्ली पाहिजेत. आता पालेभाज्यांना उत्तम पर्याय म्हणजे काय, तर मोड आलेली कडधान्य. मग मूग मटकी आपल्याकडे असते, पण पावसाळ्यामध्ये मोड येण्याच्या प्रक्रियेत दमट वातावरणामुळे ना तिथे सुद्धा बॅक्टेरिया वाढू शकतात. म्हणूनच पावसाळी डाएटमध्ये मोड आलेली कडधान्य ही कधीच कच्ची खाऊ नका. त्यापेक्षा उसळ वगैरे त्याची करा, कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये वाफवा, उकळवा आणि मग त्याच्यावरती छान चाट मसाला टाकून तुम्ही खाऊ शकता. पण कच्चे मूग वगैरे आपण जे असेच खातो ना पावसाळ्यामध्ये, ते अजिबात खाऊ नका. 9वा मुद्दा तो म्हणजे पावसाळ्यामधला सुपरफूड. जर तुम्ही मला पुढे विचाराल तर माझ्यासाठी सूप आहे. मान्सून डाएटमध्ये ना शरीराला ऊब देणाऱ्या आणि तुमची इम्युन सिस्टीम वाढवणाऱ्या काही अशा प्रकारचे लिक्विड जे पदार्थ आहेत ना त्यांचा समावेश करा. रात्रीच्या जेवणात गरमागरम टोमॅटो किंवा मका किंवा शेवग्याच्या शेंगाचं वगैरे सूप प्या. त्यामध्ये हिंग, जिरे, ओवा, मिरी, लसूण वगैरे टाकून छानपैकी तुम्ही त्याला उकळू शकता, ज्यामुळे अँटीबॅक्टेरियल म्हणून सुद्धा हे सूप काम करेल आणि तुमचं पोट पण मस्त भरेल, तुमचं डाएट पण फॉलो होईल आणि तुम्हाला असं मस्त ज्या हिरव्यागार भाज्या खाण्याचा जो मोह आहे तो सुद्धा तुमचा भागून जाईल. तुम्हाला ते सुद्धा त्याचाही आनंद मिळेल आणि तुमची जी ओव्हरऑल हेल्थ आहे ती सुद्धा नीट राहील. 10वा आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे पाणी उकळून पिणं. पावसाळ्यामध्ये तहान कमी लागते, पण शरीराला पाण्याची गरज असते. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी दूषित पाण्यापासून होणारे कावीळसारखे आजार टाळायचे असतील तर पाणी नेहमी 10 ते 15 मिनिटं चांगलं उकळून कोमट करून प्या. कोमट पाणी प्यायला ना पालेभाज्या आणि इतर जे काही जड अन्न तुम्ही जे खाल ते सुद्धा पचायला खूप 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 मदत होणार आहे. तर हे 10 असे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ज्याच्यामधनं हे सिद्ध होतं की जर पालेभाज्या तुम्हाला खायच्याच असतील तर आयदर त्या उकळून खा, नाहीतर जर अवॉइड करू शकत असाल तर अवॉइड करा असं तज्ज्ञांनी सांगितले आणि त्याची वैज्ञानिक कारणं सुद्धा तशी त्यांनी दिलेली आहेत. त्यामुळे हा पावसाळा छानपैकी एन्जॉय करायचा असेल, जे काही आपल्या पोटाचे विकार आहेत ते जर तुम्हाला टाळायचे असतील तर मला असं वाटतं हे 10 पॉईंट तुम्ही फॉलो केले पाहिजेत, जेणेकरून तुमचा पावसाळा व्हेज खाऊन सुद्धा खूप मस्त छान आणि एकदम टकाटक राहणार आहे. पाऊस तुम्ही एन्जॉय पण करू शकणार आहात आणि तुमचं पोट सुद्धा छान राहील. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. पालेभाज्या जर तुम्ही विकत घेणार असाल किंवा जर आणल्याच तर या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि त्यानंतरच त्या तुमच्या आहारामध्ये घ्या. आणि बाकी हा व्हिडिओ भरपूर शेअर करा आणि तुमच्या जर इतर काही डोक्यामध्ये आयडिया असतील तर त्या सुद्धा कमेंट करून सांगा. बाय बाय.